राज्यसभा निवडणुकीआधीही विलिनीकरणाचा प्रयत्न झाला का असा सवाल आहे। विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट आहे। अर्ज भरण्याआधी विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न केला गेला का? 7 दिवस आधी शरद पवारांच्या पक्षाचा प्रस्ताव, या प्रस्तावाला राष्ट्रवादीकडून उत्तर आलेलं नाही। पार्थ यांना सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवर उमेदवारीचा हा प्रस्ताव होता। शरद पवारांना संयुक्त राष्ट्रवादीकडून 6 वर्षांसाठी उमेदवारी दिली जावी असा हा प्रस्ताव विश्वसनीय सूत्रांनी लोकशाहीला ही माहिती दिलेली आहे। तर राज्यसभेसाठी शरद पवारांचा अनुभव जास्त आहे। काँग्रेसने सहमती दिल्यानंतर आम्हीही सहमती दर्शवली, आम्हाला वाद नको हवा होता, आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय। पवार साहेब त्यांचा अनुभव असेल, त्यांचं वय असेल, त्यांचं जे काही एक स्थान आहे राजकारणात, त्याच्याबद्दल दुमत नाही। त्यांच्याबद्दल जे आदर आहे किंवा आमचे जे काही मैत्री आहे, कौटुंबिक संबंध माझ्या आजोबांपासून आहेत, त्याच्याबद्दल कुठेही दुमत नव्हतं आणि ते असायचं कारणही नाही। पण मी पुन्हा एकदा सांगतो, मी जी भूमिका मांडत होतो आणि आज देखील मांडत आहे, मातोश्रीवर बैठक झाल्यानंतर तिघांमध्ये ज्या चर्चा झाल्या त्याच्यातून काँग्रेसनी आणि राष्ट्रवादीने एकमत केल्यानंतर आम्ही पण त्याच्यात मग सहमती दिली, कारण आम्हाला कुठेही ह्याच्यात वाद नको आहेत, पण आम्हाला जे स्पष्टीकरण पाहिजे होतं। आणि दुसरं म्हणजे जे मी परत सांगतो, पत्रकार परिषदेतून नाही तर मातोश्री बैठक झाल्यानंतर जे अपेक्षित आहे तसं झालं। तर कर्जमाफी मिळाली म्हणजे न्याय मिळाला। दादा असते तर त्यांनी अर्थसंकल्प सादर केला असता। 27 तारखेपर्यंत दादा अर्थसंकल्पाची तयारी करत होते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हे वक्तव्य केलंय। आज खरोखरच कर्जमाफी मिळाल्यामुळे खरोखरच त्याला न्याय मिळाला असं मला वाटतं। खरं तर 27 तारखेपर्यंत आदरणीय दादा या अर्थसंकल्पाची तयारी करत होते आणि येऊन सगळ्यांच्या मीटिंगच घेणार होते। आणि आपण सगळेजण पाहताय की दादांची आर्थिक शिस्त, त्याची छाप या सगळ्या अर्थसंकल्पावर दिसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।